खालापूर पंचायत समितीवर आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे। सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पारंगे आणि उपसभापती शिवसेनेचे भाई शिंदे अशी निवड या ठिकाणी झालेली आहे। आणि संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे। खरं तर आपल्याला खालापूरच्या विकासाला गती देण्यासाठी पंचायत समितीवर शिवसेना, भाजपची सत्ता एकत्रपणे असणे ही गरज या ठिकाणी होती आणि आज या ठिकाणी ही सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की उद्या जिल्हा परिषदची सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी अशी सारेजण एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापन होणार आहे। त्यामुळे आपल्याला संपूर्ण विकासाला गती देण्यासाठी या ठिकाणी खालापूर पंचायत समितीवर या ठिकाणी आज दोन्ही माझे सभापती आणि उपसभापतींची निवड आज या ठिकाणी झालेली आहे। या दोन्ही सभापती आणि उपसभापती दोघांचे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या दोन्ही सभापती आणि उपसभापतींना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी आपण एक चांगलं काम खालापूर पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो। माझे सगळे पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी आपले पाचही एकत्रपणे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना सगळ्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज खास करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असणारे तालुका अध्यक्ष आमचे प्रवीणजी मोरे असतील, त्यानंतर मोतीरामजी ठोंबरे असतील, त्यानंतर राजू मोरे आणि संपूर्ण टीमचं आणि माझी शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे या ठिकाणी संदेश पाटील असतील, या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। रोहित विचारे असतील, या सगळ्यांनी एकत्रपणे सभापती आमचे विश्वनाथ पाटील असतील, प्रशांत खांडेकर आणि या सगळ्यांनी एकत्रपणे येऊन ईश्वर आमचे गायकवाड असतील, या सगळ्यांनी एकत्रपणे येऊन आज या ठिकाणी ही सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्रपणे आले। एका विचाराने विकासाला गती देण्यासाठी भाजप आणि शिवसेना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहे। त्यामुळे मला भविष्य काळामध्ये खालापूर पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सगळ्यांचं फार मोठं योगदान पुढील काळामध्ये या ठिकाणी होईल। आज जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या आपली या ठिकाणी सत्ता स्थापन होणार आहे। त्यामुळे चांगलं काम, चांगला विकास या संपूर्ण खालापूर तालुक्याचा करण्यासाठी आम्ही सगळे महायुतीच्या माध्यमातून कटिबद्ध राहू असा शब्द या ठिकाणी देतो।